तुम्हाला काय वाटतं भाऊ, म्हणजे लग्न केल्यानंतर? एकदम व्यवस्थित. व्यवस्थित म्हणजे कसं? व्यवस्थित म्हणजे एकदम जबाबदाऱ्या वाढलेल्या आहेत. कसल्या जबाबदाऱ्या बुवा? म्हणजे फॅमिलीच्या रिलेटेड. काय काय बदल होतो पुरुषामध्ये लग्न झाल्यानंतर? सगळ्या गोष्टी आपण आधीपासून ज्या बिंदास्त करत असतो त्या करण्याआधी 100 वेळा विचार करावा लागतो. उदाहरणार्थ बाहेर कुठे जाण्यापूर्वी घरामध्ये आधी सांगावं लागतं की आता बाहेर चाललोय. घरामध्ये म्हणजे बायकोलाच फक्त? नाही, घरामध्ये चाललोय जरा येतोच 5 वाजेपर्यंत येतो, लगेच 3 तासात असा गेलो आणि असा आलो. जाऊ का? मग तो दरवाजा बाहेर पाय निघत नाही. जाता जाता म्हणजे असं चाललं असेल माणूस, जाऊ येतो हा 10 वेळाला बघणार. फार मस्त फेज आहे, चांगलं आहे, उत्तम. हा, तर आता तुम्हाला खेळ कळलेला आहे वहिनी. मिस्टरांनी एक सोन्याचा दागिना 1 ग्रामचा लपवून ठेवलेला आहे. स्वतःच लपवितात आणि स्वतः चित्र काढून दाखवितात. आहे की नाही गंमत? तर चित्र काढण्यापासून खडू हातात दिला, 1 मिनिटाची वेळ सुरू झाली. 1 मिनिटाच्या आत हे सगळं शोधायचं वहिनी. तर मिस्टर या, वेळ सुरू झालेली आहे, चला लवकर. अरे बापरे, बर, ओके. इथे काहीतरी आहे. शोकेसचा वरचा. कसं काय कळणार आता ते काय आहे ते आम्हाला माहित नाही. बघा काय. वेळ घ्या वहिनी. हा, पण गेली, चान्स गेला. वहिनींना काही या दागिना जिंकता आलेला नाहीये. पहिल्या फेरीमध्ये जरी वहिनींनी 600 रुपये पैकीच्या पैकी मिळवलेले असले तरी, पण आता पुढच्या फेरीमध्ये तब्बल 1,500 रुपये तुम्ही जिंकू शकता. पण त्याआधी तो खेळ शोधा म्हणजे सापडेल आम्ही खेळणार आहोत रसाळ वहिनींबरोबर. शोधा म्हणजे सापडेल. कसं सापडेल? तर सगळ्यांनी मदत केली तर नक्की सापडेल. 5 क्लू आहेत. ते 5 क्लू वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेले आहेत आणि इथे काही शब्द आहेत. ते शब्द, ती वस्तू आम्ही उलटपलट करून लिहिलेली आहे. ती मोठ्याने वाचायची, सगळ्यांनी मदत करायची. 1 मिनिटाच्या आत 5ही क्लूज पार करत तुम्ही जर पोचलात त्या जागी, तिथे असेल 1,000 रुपयाचं एक पाकिट. आणि हे 1 मिनिटाच्या आत तुम्ही केलं, शिवाय 500 रुपये माझ्या खिशात मी तुम्हाला देणार. ठीक आहे? वाचा, मदत करा सगळ्यांनी. वाचा वाचा, जो वाचेल तो वाचेल. सावी, तारक, ताजीवी. दाखवा. काय लिहिले हो भाई? कारताचीवी. कळलं वाटतं या इकडं. ताकाची रवी. सगळे विकसित गेले. बघा जरा, हे बघा, कारताची वी, ताकाची रवी. ओळखता आलं तर अत्यंत सोपा आहे हा खेळ, आणि नाही ओळखता आलं तर बापरे किती वेळ जाऊ शकतो. बरोबर ना वहिनी? नजरेत ते अक्षर असं आलं पाहिजे आणि तो शब्द कळला पाहिजे आणि लगेच एकाच क्लू पर्यंत तुम्ही पोहोचलात. वॉशिंग मशीन, काताची टीव्ही, ते काय काताची रवी, ती काय जमलीत नाही. हरकत नाही. हे 200 रुपये वहिनी तुम्हाला मिळत आहेत. तर आता हाच खेळ आपण खेळणार आहोत घोरपडे वहिनींबरोबर. आपण आहोत आता घोरपडे वहिनींच्या बरोबर. वहिनी शोधा म्हणजे सापडेल. 5 क्लू, 1 मिनिटाची वेळ आणि 1,000 रुपयांच्या पाकिटापर्यंत पोहोचायचं आहे. ते जर 1 मिनिटाच्या आत केलं तर 500 रुपये आणखी मिळणार तुम्हाला. हे घ्या, वेळ सुरू झाली आहे. मोठ्याने वाचा. जुदा का बम, काजू बदाम. हा, बघायचं लगेच. मी जायचं म्हणजे काय? नाही तर कोणी आम्ही. क हात चहाची गाडी. गेल्या कामिकांचं कळलं बघा. तिथे 3री चिठ्ठी असेल. नेल पॉलिश. त्यांना कळलं त्यांचं. बघा, नी ने उम खा. नी ने उम खा. वेळ संपलेली आहे वहिनी.
तर वहिनींनी 3 क्लू म्हणजेच जुदा काबम आणि अळहाच गाणीची आणि लशन नेपॉली म्हणजेच नेल पॉलिश चहाची गाळणी आणि काजू बदाम या 3 क्लूज पर्यंत वहिनी पोहोचल्या आणि म्हणूनच त्यांना 1000 रुपये तर काही देता येणार नाही. काय आमचे सुद्धा लक्षात प्रॉब्लेम असतात, काही नियम असतात. 400 500 600 रुपयेही असतात आणि तेच मी तुम्हाला देणार असतात. 600 रुपये वहिनींना मिळाले, 400 रुपये पुढचे मिळाले असते आणि प्लस 500 रुपये आणखी म्हणजे 900 रुपये तुम्ही गमावलेले आहेत. सरळ सरळ हरकत नाही. मानाची पैठणी कोणाला मिळणार, रसाळ वहिनी की घोरपडे वहिनी? पाहूया. तर पैठणीसाठीचा खेळ काय आहे तो असा आहे की इथे या 10 पळ्या ठेवलेल्या आहेत. त्या पळीमध्ये आणून वहिनींनी काय ठेवायचं तर चेंडू. बरं इतकं साधं सोपं असतं तर मग काय हवं होतं? नाही, वहिनींनी चेंडू घ्यायचा आहे एका चमच्यामध्ये. आपण खेळतो चेंडू चमचा पळी, लिंबू चमचा असतो तसा चेंडू चमचा पळी. चमच्यात चेंडू घ्यायचा आहे, तो चमचा तसा तोंडात धरून इथे आणायचा आहे आणि मग त्या चमच्याने चमचा जो चेंडू आहे तो पळीमध्ये यशस्वीपणे टाकायचा आहे. ज्या वहिनी सर्वात आधी जास्तीत जास्त चेंडू इथे टाकतील त्या वहिनी आजच्या एपिसोडच्या विजेत्या ठरतील आणि त्यांना मिळेल मानाची पैठणी. आता 3 मिनिटाच्या अवधीत जास्तीत जास्त चेंडू पाहूया कुठल्या वहिनी टाकतायत. वहिनी तुमची वेळ सुरू होते आता. हात मागे बांधून यशस्वीरित्या वा भारी. वा वा इथं दुसरा चेंडू आणलेला. आय 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 हे वा वा. इथं 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 आता जातो का तिसरा? हा वा वा. आता तिसरा का? वा वा वा. वा बघा कसं वाटतंय. एखादा हुशार माणूस गंभीर माणूस पाईप धरून असतो ना. 4 चेंडू. वा 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 वा. आता फक्त 1 चेंडू वहिनी आणि तुम्ही विजेत्या. खर तर 4ही चेंडू रसाळ वहिनींनी आधी आणून टाकलेले होते आणि 5वा चेंडू सुद्धा त्यांनी आधी आणला होता, पण जरा त्यांना उशीर लागला त्यामुळे त्या आजच्या एपिसोडच्या उपविजेत्या ठरलेल्या आहेत. त्यांना झी मराठी तर्फे ही छोटीशी भेट होती. आणि अगदी काही सेकंदाच्या फरकाने म्हणजे 1-3-4 सेकंदच आधी येऊन चेंडू यशस्वीरित्या पळीत टाकल्यामुळे विजेत्या ठरलेल्या आजच्या एपिसोडच्या घोरपडे वहिनी त्यांना रूपसंगम तर्फे ही भरजरी पैठणी. तर आजचा एपिसोड इथे संपलेला आहे. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये नवीन वहिनींसोबत नवीन कुटुंबाची माहिती घेत त्यांच्या आशा आकांक्षा त्यांची स्वप्न जाणून घेऊया. त्यांच्या मनात काय आहे हे उलगडण्याचा आपण प्रयत्न करूया. तोपर्यंत एकमेकांची काळजी घ्या, मनापासून प्रेम करा एकमेकांवर. भांडा पण तरी प्रेम करा, एकत्र या, काळजी घ्या एकमेकांची.